श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर आजचा स्वामी संदेश काय आहे ते आपण बघणार आहोत। आजचा स्वामी संदेश स्वामींना तुमच्यापर्यंत काय पोहोचवायचं आहे ते बघ। स्वामींचा सगळ्यात पहिला जो संदेश आहे आजचा तो हा आहे ना की आता तुमची जी पण थांबलेली कामं होती ना, म्हणजे जे काही तुम्ही करत आहात, ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला एक एक तुम्हाला ग्रोथ दिसत नव्हती, किंवा मग तुम्हाला असं वाटत होते की काही ना बाधा येते मध्ये। म्हणजे तुम्ही काहीतरी करायला जाताय आणि तिथे काहीतरी तुम्हाला प्रॉब्लेम्स येतात, किंवा तुम्ही खूप मेहनत करत आहात पण त्याचं फळ तुम्हाला भेटत नाही आहे, किंवा असे काही प्रॉब्लेम्स तुमच्या आजूबाजूला आहेत ना, त्यामुळे तुम्हाला खूप अडकलेलं वाटत होतं आत्तापर्यंत, ठीक आहे। अडथळे, बाधा, ज्या काही प्रॉब्लेम्स होत्या तुमच्या कामात येत होत्या किंवा तुमच्या आजूबाजूला होत्या, त्या सगळं स्वामी दूर करत आहेत। हा पहिला संदेश आहे स्वामींचा। त्यानंतर बघूया आपण दुसरा संदेश काय आहे ते स्वामींचा, स्वामींना तुमच्यापर्यंत काय पोहोचवायचं आहे दुसरा। वाव, बघा 10 ऑफ कप्स, म्हणजे तुमची जी काही इच्छा आहे, ठीक आहे, जी काही इच्छा आहे, मग ती पैशांबाबतीत असू दे, तुम्हाला असं वाटत नाही की तुमची फॅमिली कंप्लीट आहे मुलाशिवाय, तर ते येताना म्हणजे तुमची कुठलीही इच्छा आहे जी असं तुम्हाला वाटतं की स्वामी का पूर्ण नाही करत आहे, स्वामी माझी इतकी का परीक्षा बघतात आहे, स्वामी इतकं का मला का त्या गोष्टींना लांबवतात आहे, काय असं आहे जे थांबवलं आहे की स्वामी माझी इच्छा पूर्ण नाही करत आहेत। तर सगळ्यात पहिली गोष्ट स्वामी तुम्हाला हे सांगतात आहे की ना, स्वामींच्या योजना ना तुमच्यासाठी खूप वेगळ्या आहेत, ठीक आहे। तर स्वामी आता सांगतात आहे की जे तुम्हाला पाहिजे ना ते तुम्हाला भेटणार आहे, पण ते तुमच्या परीने नाही, ते स्वामींना ज्या पद्धतीने तुम्हाला द्यायचं आहे ना त्या पद्धतीने तुम्हाला भेटणार आहे। पण ती इच्छा जी काही तुमच्या मनात आहे ती पूर्णच होणार आहे, ठीक आहे। ती खूप लवकर, म्हणजे जितक्या 1 वर्षाच्या आत, जास्तीत जास्त 1 वर्षाच्या आत, 10 महिन्याच्या आतच पकडून चाला, पण जास्तीत जास्त 1 वर्षाच्या आत ती तुमची इच्छा पूर्ण स्वामी करणार आहेत, ठीक आहे। हा दुसरा मेसेज आहे स्वामींचा। आणि तुम्ही ही इच्छा ना खूप वेळेपासून मागत आहात स्वामींकडे, आणि तुम्हाला खूप क्वेश्चन पण आहेत की का स्वामी माझी इच्छा पूर्ण करत नाही आहेत। तर स्वामी भरभरून आशीर्वाद देत आहेत आणि तुम्हाला सांगत आहेत की इच्छा तुमची नक्कीच पूर्ण होणार आहे। बघा, तिसरा मेसेज हा आहे ना की तुम्हाला ना लाईफमध्ये जे काही लेसन्स शिकवले आहेत ना त्यांनी तुम्हाला खूप धीट केलेलं आहे, ठीक आहे। तर तुम्हाला आता ना कुठल्याही बाबतीत ना वळून बघायचं नाही आहे, तुम्हाला तुमचं कर्म स्वच्छ मनाने करत राहायचं आहे। तर तुमच्यापर्यंत हा मेसेज पोचला आहे तर तो स्वामींनीच पोचवला आहे। तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। असे महत्त्वपूर्ण संदेश बघण्यासाठी सतत स्वामींचं नामस्मरण करत राहा, आणि कोटी कोटी धन्यवाद।